त्याला मस्त रांगोळी काढली पण ही हवा काही रांगोळी राहून देत नाही माझी. जर या शेजारणीची पोरं आली आणि माझी रांगोळी पुसली तर आज मी त्यांना सोडणार नाही. हिने रांगोळी काढली, मीची रांगोळी पुसणार नाही असं कधी होणारच नाही. आता हवेने पुसली नाही म्हणजे बरं, पण राहू दे, चांगली झाली रांगोळी माझी. सेन्सी आता गेली. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? रांगोळी तर लयच भारी काढलेली आहे. पुसू का नको पुसू, पुसू का नको पुसू, मरू दे, पुसून टाकतो. बापरे ढग आलेत, पाऊस आलो मग रांगोळी सगळी जायची पुसून. माझी रांगोळी नक्कीच आहे ना, शेजारणीच्याच पोराचं काम दिसतंय. आज मी त्याला सोडत नसते. कैवल्य, अरे तुझा दिवाळीचा अभ्यास झालाय का? नाही तर त्या फॅन्सी का जा आणि करून घे. ती लय हुशार आहे, ती फटाफट करून देईन तुझा. फॅन्स इकडून नको, मी माझ्या करीन. काय चाललंय तुमचं? तुमच्या पोराने माझी रांगोळी पुसली. किती वेळा सांगितले त्याला खोड्या नका करायला सांगत जाऊ. तेवढ्या महागाच्या फुलांची रांगोळी होती ना माझी, सगळ्या गावात अशी फुलं कुणी आणली नाही. फॅन्सी ग, तू आमच्या चकल्या खाती ना आम्हालाच बोलती का? तुला तुझ्या माहेर नाही जाता आलं का ग दिवाळीला? इथं रांगोळ्या काढीत बसतील, पोरांना म्हणती रांगोळ्या पुसल्या ना आमचं केलं. माझी सून बरोबर कशी गेली माहेरा? रांगोळी पुसून तर पुसून दोघे मलाच बोलता का माहेर नाही गेली, इकडे नाही गेली. माझी मर्जी, मी कुठेही थांबत. आता तुमच्या पोराचा बॉल आता घेऊन जाते. संध्याकाळी ना पावसात चकल्या करून ठेवा, गरम गरम न्यायला येते. त्याशिवाय तुला बॉल नाही भेटणार, कळलं का? मला बॉल पाहिजे मम्मी. गप रडू नको आता. तुला कोणी तिची रांगोळी पुसायला सांगितली होती? आता तिला पावसात चकल्या नेऊन दे आणि मगच ती बॉल दे. नाही तर ती फॅन्सी, तुला माहिती ती काय ऐकत नाही.